कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 8वी NMMS साठी जे आपले थोडे मोजकेच दिवस राहिलेले आहेत, त्या मोजक्याच दिवसांमध्ये NMMS चा अभ्यास कसा करायचा आणि त्याची स्कॉलरशिप कशी मिळवायची, तर ही आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीज मधील हा 8वा लेक्चर. ह्या 8व्या लेक्चर मध्ये आपण चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे शिकणार आहोत आणि याच्यावरचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते हे आपण सोडून घेणार आहोत. तर हे बघून घ्या एकदा. आणि हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. बघा, हे सगळे प्रश्न आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे एवढे प्रश्न सॉल्व्ह केले की तुम्हाला चौकोनाचा एकही प्रश्न अडणार नाही. पेपरमध्ये कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता येईल. NMMS ची स्कॉलरशिप खूप महत्वाची आहे, कारण की जवळपास 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते आणि NMMS ची स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण हे मोफत, जवळपास मोफतच झाल्यासारखं होतं. तर त्यासाठी ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आपल्याकडून विद्यार्थी मित्रांना थोडा हातभार, त्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. तर चला चालू करूया. बघा, जरा आठवूया. चौकोन चौकोन म्हणजे काय? चार बाजू चार कोण असलेल्या बंदिस्त आकृतीला चौकोन म्हणतात. कशी आकृती पाहिजे? बंदिस्त. म्हणजे अशी आकृती चालेल का? नाही चालणार. ही बंदिस्त नाही, बंदिस्त आकृती. मग चौकोनाला 10 घटक असतात. किती घटक? 10. चार बाजू असतात. बघा, ह्या चार बाजू. चार कोण असतात. हे चार कोण, 1 2 3 आणि 4 आणि 2 कर्ण. तर एवढ्या घटकांचा आपण अभ्यास केला की आपल्याला चौकोन येऊन जातो. चौकोन रचना आपल्याला समजून जाते. आता पुढे बघा, चौकोनाला चार बाजू, चार भुजा इथे दिल्या आहेत, चार कोण आणि चार कर्ण. हे बघून घ्या, एकदा वाचून घ्या. चौकोनाचे नाव किती प्रकारे लिहिता येतं? तर 8 प्रकारे नाव लिहिता येतं. हे एकदा वाचून घ्या. तुमच्या पुस्तकात आहेच, आणि जर ज्याच्याकडे पुस्तक नसेल तर तो विद्यार्थी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. आता लगतच्या बाजू, लगतच्या बाजू कोणत्या असतात? PS. आता PS ला लगतची बाजू कोणती आहे? PQ आहे, SR आहे. दोन लगतच्या बाजू असतात आणि एक ऑपोजिट साइड असते, विरुद्ध बाजू असते. तर ते तुम्हाला समजून जाईल, सोपंच आहे. लगतच्या बाजू, चौकोनाला ज्या दोन बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो त्या बाजूंना त्या चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणतात. चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या चार जोड्या असतात. PQRS मध्ये PQ, रेक PQ, रेक QR. बघा, PQ आणि QR. PS आणि SR, ही PS आणि SR ही जोडी झाली SRRQ. SRRQ. त्याच मी सांगितलेल्या चार जोड्या आहेत. आणि दोन कर्ण आहेत. कर्ण कोणता आहे? PR1 आहे आणि SQ आहे. एकदा शांतपणे वाचून घ्या, कळून जाईल. आता महत्वाचं, चौकोनाच्या चारही आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360 डिग्री असते. त्रिकोणाच्या असते 180, चौकोनाच्या असते 360. चौकोनाच्या बाजू एकाच क्रमाने वाढवल्या असता होणाऱ्या बाह्य कोनांच्या मापांची बेरीज देखील किती असते? 360. किती असते बेरीज? 360. हेही लक्षात ठेवा, बाह्य कोनाची पण बेरीज 360 असते. आता लगतचे कोन, चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन म्हणतात. लगतचे कोन कोणते येतील? बघा, आपण हा कोन घेतला तर ह्या कोनाला जवळचा कोन कोणता आहे? R आणि P. हा असतो लगतचे कोन. हे झाले लगतचे कोन. आणि हा जो झाला हा विरुद्ध कोन झाला. हा S काय झाला? विरुद्ध कोन. आणि R आणि P काय झाला? लगतचा कोन. ठीक आहे. तर हे अशा जोड्या असतात. किती बघत असाल तर किती जोड्या? 4. 1 2 3 आणि 4 जोड्या असतात. चौकोनाचे सम्मुख कोन, सम्मुखलाच आपण दुसरं काय म्हणू शकतो? समोरासमोरचे कोन. ठीक आहे. म्हणजे तिथं आपण डेफिनेशन वाचण्यापेक्षा इथं बघून घ्या. P चा सम्मुख कोन कोण आहे? R. आणि Q चा सम्मुख कोन कोण आहे? S. अशा त्यांच्या जोड्या आहेत. पुढे चौकोनाचे सम्मुख कोन पण झाले, चौकोनाच्या सम्मुख बाजू पण झाल्या, समोरासमोरच्या बाजू. ठीक आहे. कर्ण पण झाले. पुढे बघा, पायथागोरसचा प्रमेय खूप महत्वाचा आहे. पायथागोरसचा प्रमेय, याच्यामध्ये आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरून काटकोन त्रिकोणाच्या, कुणाच्या? काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असत्या, तिसरी बाजू काढता येते. दोन बाजू दिल्या असतात, तिसरी बाजू काढता येते. ती कशी काढायची? तर बघा, कर्णवर्ग, कर्ण म्हणजे कोण आहे? AC. हा AC आहे. AC वर्ग, AC वर्ग, कर्ण वर्ग.
बरोबर. पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया किती आहे? BC. BC चा वर्ग अधिक उंची, उंची AB. तर हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे लक्षात ठेवा. पायथागोरसच्या सिद्धांतावर आपला सेपरेट एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला स्कॉलरशिपची जी बॅच आहे आपली, स्कॉलरशिपच्या बॅच मध्ये मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आपण ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पायथागोरसचा प्रमेय हा सेपरेट देऊया. तो तुम्ही बघून घ्या, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील पायथागोरस बद्दल. आता पुढे चौकोन रचना. आता चौकोन रचना मध्ये चौकोन कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. तर बघा, चौकोन रचना, कन्स्ट्रक्शन ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. चौकोनाला 4 बाजू, 4 कोन, 2 कर्ण असे एकूण 10 घटक असतात. चौकोनाच्या या 10 घटकांपैकी विशिष्ट अशा 5 घटकांची मापे दिली असतील तर चौकोन रचना करता येते. किती घटक पाहिजेत आपल्याला? 5. 5 पाहिजेत. त्रिकोणाला किती लागतात? 3. चौकोनाला किती लागतात? 5. हे लक्षात घ्या, 5 घटक लागतात. 5 महत्वाचं आहे, पेपरला प्रश्न येण्याची शक्यता असते अशा पॉइंटवर. पुढे बघा, आयत किंवा काटकोन चौकोन. ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत किंवा काटकोन चौकोन म्हणतात. आता चौकोनाचे प्रकार शिकायचे. चौकोनाचे प्रकार शिकताना आपल्याला काय बघावं लागेल की 4ही कोन काटकोन आहेत. कोणाचे? आयत किंवा काटकोन त्रिकोणाचे. त्याला आपण म्हणतो आयत किंवा काटकोन चौकोन. आयताचे सर्व कोन एकरूप असतात. महत्वाचा पॉइंट. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. आयताच्या सम्मुख भुजा बाजू एकरूप असतात. म्हणजे समोरच्या बाजू कशा असतात? एकरूप असतात. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो AD आणि BC समान आहे आणि AB आणि DC हे कसे आहे? समान आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे जे कर्ण आहेत ते कसे आहेत? एकरूप. म्हणजे AC आणि BD हे दोन्ही सारखेच आहेत. हे दोन्ही कसे आहेत? समान मापाचे, एकरूप आहेत. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे A पासून O पर्यंतचं अंतर आणि O पासून C पर्यंतचं अंतर कसं आहे? समान आहे. आणि B पासून O पर्यंतचं अंतर आणि O पासून D पर्यंतचं अंतर समान आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे चारही कसे आहेत? चारही समान आहेत. AO, DO, BO, CO सगळ्यांची माप कशी आहेत? समान आहेत. ठीक आहे. आयताचे प्रत्येक कर्ण आयताला दुभागतो, म्हणजेच त्या आयताचे 2 समान क्षेत्रफळात विभाजन करतो. म्हणजे फक्त आपण हा असा कर्ण काढला, समजा आयताचं क्षेत्रफळ आहे 100 आणि इथून मी असा कर्ण काढला, तर हा जो भाग येईल तो येईल 50 चा आणि हा उरलेला भाग 50 चा. ठीक आहे. दुभागतो म्हणजे काय की 2 समान भाग करतो. आता पुढचा पॉइंट बघायचा आहे चौरस. चौरसाला काय असतं की सगळं चारी बाजू समान, चारी कोन समान, दोन्ही कर्ण समान, दोन्ही कर्ण एकमेकाला काटकोनात दुभागतात. तो म्हणजे चौरस. एकदा वाचून घ्या, समजून जाईल. समभुज चौकोन. आता समभुज मध्ये काय फरक असतोय चौरसात आणि समभुज मध्ये? तर चौरसामध्ये चारी कंपॅरिझन वाईज वाचत चला. समभुज चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात. महत्वाचं आहे, समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन म्हणजे हा वाला कोन आणि हा वाला, समोरचे हा वाला आणि हा, हे समान असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, महत्वाची प्रॉपर्टी बघा, हे महत्वाचं आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. ठीक आहे. समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. जे सम्मुख कोन आहेत ते पण दुभागतात. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. समभुज चौकोनाचे लगतचे कोन कसे असतात? पूरक असतात. लगतचे कोन म्हणजे P आणि Q ची बेरीज किती असणार आहे? 180 डिग्री. पुढे बघूया आता पुढचा बघा, समांतरभुज चौकोन. समांतरभुज म्हणजे नावातच आहे, समोरच्या बाजू कशात? समांतर आहेत. समांतर म्हणजे पॅरलल. बघा, ह्या सगळ्या पॅरलल बाजू हे कडकडच आपण जर काढलं तर हा काय झाला? चौकोन समांतरभुज झाला. समांतर झाल्या भुजा ह्यांच्या. मग समांतर भुजाचे जे काही गुणधर्म आहेत ते बघा. समांतर चौकोनाचे सम्मुख बाजू एकरूप असतात. समोरच्या बाजू एकरूप असतात. ही बाजू आणि ह्या बाजू एकरूप असतात. बघा, हे दोन समान म्हणजे ते चिन्ह लक्षात येईल तुम्हाला. समांतरभुज चौकोनात सम्मुख कोन एकरूप असतात. समोरचे कोन B आणि D आणि
ए आणि सी एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन समांतरभुज चौकोनाला दुभागतो आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे तर लक्षात घ्या की समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान नसतात. कर्ण समान आहेत का? कर्ण समान नाहीत. एकरूप आहेत का? एकरूप म्हणू शकता एकरूप, पण एकरूप नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मुलांना समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप वाटतात, ते चुकीचे नसतात. ते समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कर्ण समांतरभुज चौकोनाला दुभागतो. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन कसे असतात? पूरक असतात. ए आणि बी ची बेरीज किती असणार आहे? 180. आणि डी आणि सी ची बेरीज किती असणार आहे? 180 डिग्री. आता महत्वाचा 5 नंबरचा ट्रॅपेझियम. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, म्हणजे फक्त ही बाजू पी एस आणि क्यू आर हीच फक्त समांतर आहे. ठीक आहे, हीच फक्त समांतर आहे, बाकीचे आहेत का समांतर? नाहीत. आणि ह्यांचा गुणधर्म काय की लगतचे जे कोन आहेत म्हणजे हे, यांची बेरीज किती असते? 180. यांची बेरीज किती असणार आहे? 180 असणार आहे पी आणि क्यू ची आणि एस आणि आर ची. हेच लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे ट्रॅपेझियम मध्ये. पुढे बघूया समद्विभुज समलंब चौकोन. आता मागचा आणि हा समान आहे, फक्त ह्याच्यात ही बाजू समान आहे का? पी क्यू आणि एस आर समान नाही. पी क्यू आणि एस आर समान झाली की तो काय झाला? समद्विभुज समलंब चौकोन. आता ह्याला थोडेसे जास्त गुणधर्म आहेत. कोणते? समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. कर्ण कसे एकरूप आहेत? असमांतर बाजूंची जोडी एकरूप असते. असमांतर बाजू म्हणजे पी क्यू वाली, एस आर वाली, ही बाजू कशी एकरूप आहे, हे लक्षात ठेवा. समद्विभुज समलंब चौकोनात समांतर बाजूंच्या टोकालगतचे कोन एकरूप असतात. बघा, हा कोन आणि हा कोन कसा आहे? सारखा आहे. म्हणजे क्यू आणि आर सारखा आहे आणि पी आणि एस कसा आहे? सारखा आहे. हे वरचे कोन आणि खालचे कोन कसे आहेत? एकमेकांचे समान आहेत. आता सहावा टाइप शिकायचा आहे पतंग. महत्वाचा आहे, एकदा बघून घ्या. बघा, पतंगामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय? ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो, म्हणजे असे हे पतंगाचे दोन कर्ण एकमेकाला कसे लंब दुभाजक, म्हणजे समान लंब आहेत. लंब बघा, ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक आहे, म्हणजे हा जो मोठा आहे हाच फक्त लंब दुभाजक आहे बीडीचा. एसीचा लंब दुभाजक बीडी आहे का? नाही. फक्त एकच लंब दुभाजक आहे, दोन नाहीत. त्या चौकोनाला पतंग म्हणतात. लगतच्या बाजूच्या जोड्या एकरूप असतात. ही बाजू सारखी, ही बाजू आणि ही बाजू सारखी. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते? सम्मुख ही वाली जोडी, ही जोडी एकरूप असते, ही नसते. ए आणि सी एकरूप नसते. पतंगाच्या एकरूप बाजूंचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण हा दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो. बघा, हा कर्ण एकमेकाला काय करतोय? काटकोनात दुभागतोय. फक्त हा वालाच कर्ण दुभागला गेलाय. हा ए एम आणि एम सी सारखा नाहीये, हे लक्षात ठेवा. आता आयत व चौरस रचना. आयतन चौरस रचना करताना आपला खूप सोपा असतो आयतन चौरस रचना. बघा, आपण मगाशी काय म्हणलं होतं की 5 घटक माहित पाहिजेत. एखादा चौकोन काढण्यासाठी आपल्याला किती घटक माहित पाहिजेत? 5. पण इथं आयतन चौरस रचना करताना काय काय माहिती पाहिजे? बघा, चौरसाची बाजू दिली असता चौरस काढता येतो. फक्त बाजू देऊ द्या, काढता येतो. आयताच्या लगतच्या दोन बाजूंची लांबी दिली असता आयताची रचना करता येते. म्हणजे फक्त इथे एकच घटक माहिती की बाजूची लांबी कळते. इथं लांबी रुंदी दिली असता आपल्याला काढता येतो. आता चौकोनाच्या रचनेसाठी, आता चौकोन रचनेसाठी हे 4 घटक पाठच करायचे, पेपरला येतात आहे तसे. हे 4 घटक महत्वाचे आहेत. ठीक आहे, चौकोनाच्या रचनेसाठी पुढील बाबींपैकी कोणती तरी एक बाब माहित असणे आवश्यक आहे. 4 बाजू एक कर्ण. 4 बाजू एक कर्ण माहित पाहिजे. 2 संलग्न बाजू 3 कोन. 2 संलग्न बाजू आणि 3 कोन. 3 बाजू 2 कर्ण. 3 बाजू व 2 समाविष्ट कोन. तर हे पाठच करून घ्यायचं. बघा, पहिल्या केसमध्ये किती? 4 बाजू एक कर्ण. हे अशी डायग्राम जर लक्षात ठेवा. 2 संलग्न बाजू, अशा 2 संलग्न बाजू आणि 3 कोन, म्हणजे हितला कोन, हितला कोन, हितला कोन आपल्याला माहित पाहिजे. 3 कोन माहित पाहिजेत, त्यावेळेस काढता येईल. 3
3 बाजू व 2 कर्ण, असे 2 कर्ण माहित पाहिजेत, त्यावेळेस काढता येते. 3 बाजू आणि 2 समाविष्ट कोण, इथले कोण माहित पाहिजेत. ठीक आहे, नाहीतर खालचे तरी, हे खालचे तरी कोण माहित पाहिजेत, म्हणजे ही बरोबरची बाजू काढता येते. तर 3 बाजू 2 समाविष्ट कोण, समाविष्ट म्हणजे इथलेच असतात, इथले समाविष्ट कोण आपल्याला काढावं लागते. तर हे असं लक्षात ठेवा, हे 4 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. पुढे जाऊया. आता आपल्याला प्रश्न सोडवायचे. आता समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे. आता सम्मुख कोन कशा असतात, समांतरभुज चौकोनाचे समान असतात. कशा असतात, एकरूप असतात. म्हणजे मी असं लिहू शकतो 4x - 20 बरोबर 100 - x, असं मी लिहू शकतो. आणि हे लिहिल्यानंतर मग पुढचं कॅल्क्युलेशन कसं आहे, खूपच सोपं आहे. बघा काय होईल, 4x हे -x इकडे येऊन +x होईल, आणि हे 100 हे 20 राईट हँड साइडला जाऊन अधिक होईल. 5x बरोबर किती आलं, 120. x ची किंमत किती आली, 120/5 बरोबर उत्तर आलं 24. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा हा प्रश्न 2022 ला विचारला होता पेपर मध्ये. पुढचा प्रश्न बघू. 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. चौरस काढून घेऊया. ही 15 ही 15, आपण नाव देऊया ABCD, नाहीतर उलटे नाव इथून देऊया ABCD असं नाव देऊया. मग चौरस आहे म्हणजे हा काटकोन असणार आहे. मग तो जर कोण काटकोन असेल तर आपण असं म्हणू शकतो की पायथागोरसचा थेरम वापरून AC वर्ग A आणि B चा वर्ग म्हणजे 15 सेंटीमीटर बाजू आहे, 15 चा वर्ग अधिक 15 चा वर्ग काय येईल, 225 अधिक 225 AC वर्ग. मग AC वर्ग बरोबर किती आलं, 450. मग AC बरोबर किती आलं, वर्गमुळात 450. वर्गमुळात 450 म्हणजे किती, 2 गुणिले 225. 225 चं वर्गमूळ निघालं 15, वर्गमुळात राहिलं 2. 15 वर्गमुळात 2, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. एका चौकोनाच्या कोनांची मापे दिलीत, मग त्या कोनाचा प्रकार, चौकोनाचा प्रकार. तर सोपं आहे. आयताचे चारी कोन कसे असतात, एकरूप असतात. इथं चारी कोन समान मापाचे दिसत आहेत का, नाही, पहिला येणार नाही. दुसरा बघा, चौरस येईल का, नाही. बर, आपल्याला जर कोण विचारले असते कोणता कोण किती मापाचा, तर कसं काढलं असतं की 1 x घेतला असतं, 2 ला 2x, 4 ला 4x आणि 5 ला 5x, यांची बेरीज केली असते. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12x बरोबर किती आलं असतं, 360. x ची किंमत किती आली, 360/12 आलं 30 डिग्री. आता 30 डिग्री म्हणजे 1 म्हणजे किती आला, पहिलं ह्यांची माप लिहूया, 1 आस, 2 आस, 3 आस, 4, 4 आस 5. 1 म्हणजे 30, 2 म्हणजे 60, 4 म्हणजे 120, 5 म्हणजे 150. मग इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट काय आहे, समांतरभुज चौकोन असा असतो समांतरभुज चौकोन. तर हे जे समोर समोरचे कोण सारखे असतात, तिथं कोणताच कोण सारखा नाही. कोणता तरी कोण सारखा आहे का, कोणताही कोण सारखा नाही. दुसरी गोष्ट, हे जे लगत एक कोण असतात त्यांची बेरीज असते 180. तिथं 60 आणि 30 ची बेरीज 180 येते का, नाही येते. म्हणजे हा समांतरभुज चौकोन आहे का, नाही. म्हणजे राहिला कोणता, समलंब चौकोन. तर समलंब चौकोनाचे चारही कोण वेगळ्या मापाचे असतात, असू शकतात, असं ते उत्तर येते. त्यांचं उत्तर काय आलं, प्रश्न क्रमांक 4. आता पुढचा बघा, चौकोनाचे दोन कोन अनुक्रमे 75 व 107 आहेत, तर उर्वरित दोन कोनांची मापे समान आहेत, तर त्या कोनांची मापे किती. बघा 75 डिग्री अधिक 107 डिग्री. आता उरलेला कोन x मापाचा घेऊ, असे दोन कोन आहेत आणि सगळ्यांची बेरीज किती असते, 360 डिग्री. मग बेरीज करा, 107 आणि
75. 182 डिग्री येईल 2x अधिक 182 डिग्री बरोबर 360. 2x बरोबर किती आलं 360 वजा 182 किती आलं 178. x ची किंमत किती आली 178 भागिले 2 89 डिग्री ऑप्शन 1. 4चं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन असून किरण SM व किरण RM हे अनुक्रमे S व R चे कोण दुभाजक आहेत. P 120 दिलाय तर SRM किती. एकदम सोपा आहे प्रश्न. ह्याचं उत्तर दरवेळेस काय येणार आहे 90. आता दरवेळेस 90 कसं येतं किंवा कोणताही 120 दिला किंवा कोणताही कोण दिला तर उत्तर कसं येतं बघा. हे 120 आहे तर ह्या आणि हा कोण कसा आहे लगतचा कोण आहे. 120 म्हणल्यावर हा किती आला हा आला 180 वजा 120 हा आला 60. 60 म्हणजे हा 30 तर हा पण किती आला 30. हा 120 तर हा पण किती आला पूर्ण 120च आला. 120 म्हणजे हा 60 तर हा 60. मग इथं त्रिकोण हा तयार झाला बघा. हा त्रिकोण या त्रिकोणात हा 60 हा 30 मग उरलेला किती 90. प्रत्येक वेळेस समांतरभुज चौकोन दिला आणि त्याचे कोण दुभाजक जर आपण काढले तर जो कोण तयार होतो तो 90 डिग्रीचा होतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. SMR हा 90 डिग्री आहे. 5चं उत्तर आलं 2. 6 नंबरचा प्रश्न बघा. आता झूम करूया आपण थोडासा. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये DCB हा बाह्य कोन आहे. DCE हा बाह्य कोन आहे 50 डिग्री आहे. तर BAD हा वाला विचारलाय तर हा 50 आहे तर हा किती येईल 130 येईल. का 130 येईल तर रेषीय जोडीतील कोण आहे हा 130 तर हा पण सम्मुख कोण आहे 130च येईल. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7. बघा एवढे सोपे प्रश्न आहेत. फक्त आपल्याला बेसिक त्याचे नियम माहित पाहिजेत की चौरसाचे गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे. आता पुढे बघा ABCD हा आयत असून O बिंदू हा कर्णाचा छेदन बिंदू आहे बघा आणि BO दिलाय 3x अधिक 2 AO दिलाय x अधिक 12. तर AC किती हा पूर्ण बाजू विचारली. कसं काढणार सोपच आहे बघा. ज्यावेळेस आपण बघितलं की आयत आहे त्यावेळेस ही बाजू चारही बाजू कशा असणार आहेत चारही तुकडे कसे असणार आहेत सेम असणार आहे. मग मी असं लिहू शकतो x अधिक 12 बरोबर 3x अधिक 2. मग 3x मधून x गेलं आणि 12 वजा 2 झालं. 2x ची किंमत किती आली 10. x ची किंमत आली 5. जर x ची किंमत 5 आली तर 5 अधिक 12 त्याला 17 हे 17 तर उरलेली बाजू पण 17. 17 अधिक 17 किती आलं उत्तर 34. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नमुना प्रश्न आपले इथे सगळे सॉल्व्ह झालेत. आता आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय. तर स्वाध्याय चालू करूया. बघा स्वाध्यायातला पहिला प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान समांतरभुज चौकोनासाठी लागू पडत नाही. आता कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात योग्य आहे. सम्मुख कोन एकरूप असतात योग्य आहे. कर्ण एकरूप नसतात हे लक्षात ठेवायचं. कर्ण एकरूप नसतात हे असतात दिले त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ठीक आहे. सम्मुख भुजा एकरूप असतात हे पण योग्य आहे. चौकोनामध्ये विशाल कोनांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते. फक्त एक विशाल कोन असू शकतो का 2 असू शकतात बघा 2 असू शकतात. 2 असू शकतात. मॅक्सिमम किती विशाल कोन असू शकतात 2. ज्यावेळेस आपण असं समांतरभुज चौकोन काढतोय समजा हा 120 आहे तर हा पण किती असेल 120 आणि बाकीचे किती 60 तर मॅक्सिमम 2 असू शकतात विशाल कोन. काटकोन किती असू शकतात जास्तीत जास्त तर 4 असू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येणार नाही. आता 4 बाजू एक कर्ण दिला असता आपण वाचलेलं आहे 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता आपल्याला नाही करता येणार. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की हे पार्टच करून ठेवा. ठेवालं खाली बघा 4 बाजू एक कर्ण आवश्यक आहे. रचनेसाठी पुढील कोणती बाबू आवश्यक आहे 4 बाजू एक कर्ण आहे.
काढू शकेल. ठीक आहे, हे ह्याने काढू शकणार आपण. 3 बाजू एक कर्ण दिला असता. आता 3 बाजू एक कर्ण नाही, 2 कर्ण लागतील 3 बाजूला, म्हणजे ह्याने काढू शकणार नाही. ब येणार नाही उत्तर, ब उत्तर येऊ शकत नाही. कोणत्याही 2 बाजू आणि 3 कोण दिले असता. कोणत्याही 2 बाजू नाही, लगतच्या 2 बाजू पाहिजेत, लगतच्या 2 बाजू पाहिजेत, कोणत्याही 2 बाजू नाही जमणार. त्याच्यामुळे क मुळे येणार नाही. 3 बाजून त्यांनी समाविष्ट केलेले कोण, तर हे पण योग्य आहे. तर ब क निरचना करता येणार नाही. ब क कोणत्या पर्याय ते पहिल्या ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. आता एका चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांचे प्रमाण 2:3, 3:2 आहे, तर तो पुढील पैकी कोणत्या चौकोनाचा प्रकार आहे. लक्षात घ्यायचं आता, ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतोय बघा, पतंगाचे फक्त एकच जोडी सारखी असते, 2 जोड्या नसतात. चौरसाची 4 कोण सारखे आहे, त्याचे 4 कोण सारखे. राहतोय कोणता, ऑप्शन 1 समलंब चौकोन. पतंगाचे कर्ण परस्परांना लंब असतात. परस्परांना काय करतात, लंब असतात. ठीक आहे, ते एकमेकांना परस्परांना दुभागत नाहीत, लंब दुभाजक पण नाहीत. 6 राहिलाय ना, हा 6 राहिलाय ना. बघा 6 नंबर, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे दिली आहेत. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. तीन एक्स हे वजा 2x इकडे आलं, अधिक होईल 130 वजा 25 येईल. 3x आणि 2x 5x बरोबर किती आलं, 105. x ची किंमत किती आली, 21. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 6 पर्यंत झाले. आता 7 नंबरचा प्रश्न बघूया. बघा सोपे प्रश्न आहेत, एका एका मिनिटात एक एक प्रश्न होतोय. आता एका चौकोनाच्या कोनाची मापे 2, 3, 5, 6 या प्रमाणात आहेत, तर सर्वात लहान कोनाची माप किती, कसं काढणार. 2x अधिक 3x अधिक 5x अधिक 6x बरोबर किती असणार आहे, 180. सर्वात लहान कोण किती आहे, 2x. तर 2x ची किंमत काढायची आपल्याला. बघा 2 आणि 3 5 आणि 5 10, सॉरी हे तर 360 येईल, 360 डिग्री असतं. 2 3 5 6, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16x बरोबर किती, 360. 16x बरोबर 360. आपल्याला 2x ची किंमत काढायची, म्हणजे इथं मी 8 ने भागतो, इथं पण 8 नेच भागतो, आलं 2x. मग 360 ला 8 ने भागा, 4 ने भाग जाईल, 4 ने भाग जाईल, 4 ने भाग दिला तर इथे येईल 90. 90/4 म्हणजेच किती, त्याला 4 ने भागलं 22.5. 7चं उत्तर काय येते, ऑप्शन नंबर 2. बघा सॉरी सॉरी इथं 4 ने भागल्यावर इथं 2 येईल, 2 येईल. 90 ला 2 ने भागलं तर इथं उत्तर 45. ठीक आहे, 45 उत्तर येते. इथं भागाकारामध्ये थोडीशी चूक झाली, पण सोपं आहे ते. आपण एक्स काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट 2x काढलं तर उत्तर काढण्यासाठी सोपं जातं. पुढे बघा, पुढील पैकी किती गुणधर्म चुकीचे आहेत. समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात का, हो दुभागतात, बरोबर आहे. आयताचे कर्ण हे एकरूप असून परस्परांना काटकोनात दुभागतात. आयताचे कर्ण काटकोनात दुभागत नाही. पतंगाची कर्ण हे परस्परांना लंब असतात, दुभाजक असतात का, दुभाजक नसतात. चुकीचं आहे. चौरसाचा प्रत्येक कर्ण हा चौरसाला दुभागतो, दुभागतो, योग्यच आहे. म्हणजे ब आणि क चुकीचा आहे. तर किती गुणधर्म चुकीचे आहेत, तर 2 गुणधर्म हे चुकीचे आहेत. बघा 2 गुणधर्म चुकीचे आहेत. 8चं उत्तर काय येते, 8चं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. आयताचे कर्ण हे एकरूप असून परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत. एकदा तुम्ही आयताचं आयत पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. आयत इथं बघा,
आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात दिले. आयताच्या इथं 90 डिग्रीचा कोण दाखवलाय का? जसं इथं दाखवलाय नाही दाखवलं. म्हणजे ते स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे. पुढे पुढे अजून काय म्हणलं होतं त्यांनी? ठीक आहे, तर ते उघडच चुकीचं आहे. आणि हे लंब दुभाजक नसतात, लंब असतात. पतंगाचे कर्ण हे परस्परांचे लंब असतात. एकच कर्ण दुसऱ्याला दुभाजक असतो. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचं येतंय. 8चं उत्तर 3 येतंय. पुस्तकात करेक्शन करून घ्या. पुढील बघा, पुढील पैकी टिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना लंब दुभाजक असतात. आता एकरूप पण आहेत, लंब दुभाजक पण आहेत, तो म्हणजे चौरस. 9चं उत्तर काय येते? ऑप्शन नंबर 2. 10 बघूया. पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत? प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. आता समभुज चौकोन समांतरभुज चौकोन असतो का? हो, असतो. प्रत्येक आयत हा चौरस असतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे चुकीचं आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत हा चौरस नसतो. प्रत्येक चौरस हा समलंब चौकोन असतो. आता समलंब चौकोन म्हणजे दोन ह्यांच्यामध्ये समान बाजू. आता असा असतोय तो, बघूया आपण, चेक करूया. प्रत्येक चौरस हा समांतरभुज चौकोन असतो. समांतरभुज चौकोन तर असतोच. तर 10चं उत्तर काय येईल? किती विधाने सत्य आहेत? तर हे पण विधान काय येईल? समलंब आहे, कारण की हिथून हिथपर्यंत लंबांतर कसं असतं? समान असतं. तर चौरस हा समलंब चौकोन असतोय, म्हणजे उत्तर काय येईल? 10चं 3 येईल. फक्त एक विधान चुकीचं आहे, ते म्हणजे ब. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 11. हा एकच प्रश्न आहे, मोठा आहे. पी क्यू आर हा चौरस दिला आहे, तर रेग पी आर, पी आर आणि क्यू एस, हे पी आर आणि हे क्यू एस कसेच समान आहे, हे योग्य आहे. क्यू एम आणि एम एस, क्यू एम आणि एम एस हे समान आहेत, हो आहेत. क्यू एस कुठं आहे? क्यू एस ही पी आर ला परपेंडिक्युलर आहे, हे पण योग्य आहे. पी एम आणि एम आर, पी एम आणि एम आर हे समान आहे, हे पण योग्य आहे. सगळे विधानं योग्य आहेत. 11चं उत्तर काय येईल? ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 12. पी क्यू आर एस हा समभुज चौकोन असून क्यू एम 12 सेंटीमीटर, एम आर 9 आहे. तर समभुज चौकोनाची बाजू किती? आता ज्यावेळेस आपण समभुज चौकोन काढतोय, तर समभुज चौकोनामध्ये हे 12 दिले, ठीक आहे. हे 12 म्हणल्यावर हे उरलेली बाजू पण किती येईल? 12 येईल. ही बाजू 9, म्हणजे उरलेली बाजू पण काय येईल? 9 येईल. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय? पी एस ही वाली बाजू काढायची. तर हे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस समभुज चौकोन असतो त्यावेळेस त्यांच्यात कोणता अँगल तयार होतो? 90 डिग्रीचा. मग पायथागोरस थेरमने आपण काढू शकू की एस आर काढायचा, एस आर वर्ग काढावा लागेल. तर काय होईल? 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144. उत्तर किती येईल? 225. एस आर किती आलं? वर्गमुळात 225. उत्तर आलं 15. ऑप्शन नंबर 4. 12चं उत्तर काय आलं? 4. आता पुढचा प्रश्न बघूया आपण, 13 नंबर. प्रश्न क्रमांक 13. 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाची कर्णाची लांबी किती? आता कर्णाची लांबी कशी काढायची? 10चा बघा, असा हे कर्ण काढायचं आहे, म्हणजे ही 10 ही 10, तर हे कर्ण काढायचं आहे 90 डिग्री. पायथागोरसचा थेरम 10चा वर्ग अधिक 10चा वर्ग बरोबर काय? कर्ण वर्ग. मग कर्ण किती येईल? वर्गमुळात 200. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 14. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजांची लांबी 10 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे, तर समांतरभुज चौकोनाची परिमिती किती? समोरच्या बाजू कशा असतात? सारख्या. मग 10 अधिक 8 ची दुप्पट किती आली? 36. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 15. आयताच्या लगतच्या बाजूची मापे 16 व 12 सेंटीमीटर आहेत, तर कर्णाची लांबी. आता बघा, कर्ण हा 16 हा 12, 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग
मग काय येईल, कर्ण वर्ग 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256, बेरीज किती आली 400. कर्ण वर्ग किती आहे 400. 400चं वर्गमूळ किती येईल, 400चं वर्गमूळ येईल 20. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 16. पुढील पैकी योग्य विधान कोणती जास्त आहेत. तर एकरूप बाजू असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. एकरूप म्हणजे चारी बाजू समान आहेत आणि तो समांतरभुज आहे, तर तो कसा येईल, चारी बाजू समान असणारा समभुजच असतो. करेक्ट आहे. एकरूप बाजू असणाऱ्या समांतरभुज चौकोनाला आयत म्हणतात. आयत नाही म्हणता येणार, कारण की आयताचे कोन 90 डिग्री असतात. एकरूप बाजू असणाऱ्या आयताला चौरस म्हणतात. हो, हे पण योग्य आहे. तर अ आणि क योग्य आहे. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 17 राहिलाय, बघूया आपण. त्रिकोण रचना करता येत नाही असं विचारले. चौरसाची एक बाजू दिली असता 100% आपल्याला काढता येईल. समभुज चौकोनाचे 2 कर्ण दिले असतात. आता समभुज चौकोनाचे चारही बाजू कशा असतात, समान असतात. मग 2 कर्ण दिले आणि 2 कर्ण कसे असतात, त्यांना 90 डिग्री मध्ये दुभागतात एकमेकांना, त्याच्यामुळे हे पण योग्य आहे. समांतरभुज चौकोनात एक बाजू व एक कर्ण दिला असता, एक बाजू आणि एक कर्ण दिला असता, आपल्याला दुसरी बाजू माहित पडणार नाही समांतरभुजची. दुसरी बाजू माहित नसेल तर आपण काढू शकत नाही. ऑप्शन काय येईल 3. ठीक आहे. आता आयताची एक बाजू दिली, एक कर्ण दिली, तर दुसरी बाजू काढता येते आपल्याला, तिथून पण आपल्याला चौकोन रचना करता आली असते. प्रश्न क्रमांक 18 बघूया. पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. तर मेजरमेंट ऑफ पी एस आर कुठे आहे, पी एस आर हा वाला 2x अधिक 10 आहे. क्यू आर एस हा किती आहे, 4x अधिक 20. आपल्याला एस आर एम काढायचा आहे, हा वाला आपल्याला अँगल काढायचा आहे. कसं काढणार, ह्या दोघांची बेरीज किती असते, हे लगतचे कोण आहेत समांतरभुज चौकोनाचे, तर यांची बेरीज असते 180 डिग्री. मग 4x आणि 2x 6x अधिक 30 बरोबर 180. 6x बरोबर किती आलं, 180 वजा 30 150 आलं. 6x ची किंमत 150, x ची किंमत 150 छेद 6 बरोबर किती येईल 25. x ची किंमत 25, मग ही बाजू किती येईल 25 चोक 100 अधिक 20, म्हणजे हा कोण आला 120 डिग्री. उरलेला कोण आहे किती येईल 60. ऑप्शन 4, कारण की त्या दोन कोण आहे लगतचे कोण आहे, त्यांची बेरीज असते 180. ठीक आहे. 18 नंबरचा प्रश्न झाला. आता 19 बघूया. एबीसीडी हा समभुज चौकोन असून, आता समभुज चौकोनाचे हे जे कोण आहेत हे 90 डिग्री असतात, हे लक्षात ठेवा. डीएम दिलंय 8 सेंटीमीटर, डी पासून एम हे 8 आणि एम दिले 6, एम किती दिले 6. तर परिमिती काढायची, मग ही बाजू काढावं लागेल आणि ह्या बाजूची करावं लागेल चौपट. तर 6 8 10 च काय असतं, त्रिकूट असतं. 6 8 10 च त्रिकूट असतं. बघा 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर काय येईल, तर बाजू वर्ग किंवा एडी वर्ग घेऊया आपण, 36 अधिक 64 बरोबर 100 आणि 100चं वर्गमूळ आलं 10 आणि 10ची चौपट आली 40. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 20 नंबरचा प्रश्न बघा. समभुज चौकोन असून पी क्यू आर समभुज चौकोन आहे, पी क्यू आर 80 आहे. बघा आपण हा वरचाच घेऊया समभुज चौकोन. बघा हा पी, हा क्यू, हा आर, हा एस. पी क्यू आर एस. आता पी क्यू आर, पी क्यू आर हे किती दिले 80 आणि आपल्याला पी एस आर विचारले, पी एस आर. मग हे कसले कोण आले, सम्मुख कोण आले, हा 80, तर तो पण किती 80च येईल. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 20 नंतर किती 21, हा 21. चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी क्यू क्यू आर आर एस पी एस चारी बाजू सारख्यात
दोन्ही कर्ण सारखे तर तो कोणता असतो? फक्त चौरस असतो. चारी बाजू सारखा असल्याला समभुज चौकोन म्हणू शकता, पण समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण सारखे नसतात. त्याच्यामुळे उत्तर काय येईल? ऑप्शन 3. समभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे आहेत, तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे किती? सोपं आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल की आपल्याला लगतचे कोन काढून घ्यावे लागतील. काय आहेत? 3x अधिक 19 आणि 2x अधिक 6 यांची बेरीज किती येईल? 180. लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. 3x आणि 2x 5x अधिक 25 बरोबर 180. 5x बरोबर 180 वजा 25. 180 मधून 25 गेलं 155. x ची किंमत किती आली? 31. आता x ची जर किंमत 31 आली तर 31 ची तिप्पट 93. 93 अधिक 19 112 आणि 31 ची दुप्पट किती आली? 62. 62 अधिक 6 उत्तर काय आलं? 68. ठीक आहे, हे तर आलं. आता बघा हे आपण असे पकडूया की हा, तर पहिला समजा हा 112 आहे, तर हा 68 येईल, परत 112 येईल आणि परत येईल 68. 112 68 112 68 असं येईल. ऑप्शन 1 येईल. ठीक आहे, 22चं उत्तर काय येईल? ऑप्शन 1. 23 बघूया आपण. आयताच्या लगतच्या बाजूंची मापे समान आहेत. लगतच्या बाजू समान आहेत तर तो कोण झाला? तो झाला चौरस. चारी बाजू समान. ठीक आहे, 24 नंबर. एबीसीडी हा समभुज चौकोन असून बीएडी 110 आहे, तर एडीसी किती आहे? बघा, समभुज चौकोन काढूया. असा हा समभुज आहे. बीएडी हा 110, ए बी ए डी सी असं आपण नाव देऊया, बीएडी. ठीक आहे, एबीसीडी तर बीएडी 110 आहे, तर एडीसी किती? एडीसी हा हा लगतचा कोण आला? किती आला? 70. ऑप्शन 4. 24चं उत्तर काय आलं? 4. आता 25 नंबरचा प्रश्न बघूया. चौकोन एबीसीडी हा आयत असून ए बी 7 आहे आणि बी सी 5 आहे, तर पुढील पैकी अयोग्य पर्याय कोणता? ए बी सी डी. ए बी किती आहे? 7, बी सी आहे 5. तर अँगल बी अँगल डी हे योग्यच असणार आहे. हे 90 डिग्री कधी पण असणार आहे. सीडी सीडी किती आहे? सीडी 7 आहे. इथं हे चुकीचं दिलंय. ऑप्शन नंबर काय चुकीच दिलाय? 25 ला 3 पर्याय चुकीचा आहे. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे अनुक्रमे असे आहेत, तर त्या कोनाची मापे किती? आता लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री. तर काढून घेऊया. बघा, हे 15 15 जाईल. 6x ची किंमत किती आली? 180. x ची किंमत किती आली? 180 भागिले 6 30 आली. मग 30 30 त्रिक 90 90 अधिक 15 105 90 वजा 15 किती आलं? 75. तर 105 आणि 75 ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 27. आयताच्या लगतच्या बाजू समान लांबीच्या असून लगतच्या बाजू समान लांबीच्या आल्या तर आपण काय म्हणू शकतो? तो काय झाला? तो झाला चौरस. आणि एका बाजूची लांबी 15 आहे, तर 15 ची चौपट त्याची परिमिती असेल 15 ची चौपट किती? 60. ठीक आहे, 27चं उत्तर 1. आता 28 बघूया. एबीसीडी हा चौरस आहे, तर पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? एबीसीडी काढून घेऊया आपण. ए बी हा परपेंडिक्युलर आहे बीसी वर, हे योग्य आहे. बीडी रेग बीडी आणि बीडी रेग बीडी ही रेग बीडी हा रेग डीसी चा लंब दुभाजक आहे. डीसी चा लंब दुभाजक तो कसा येईल? तो येऊ शकत नाही.
बीडी हा लंबदुभाजक येऊ शकत नाही. चुकीचे विधान काय आलं? ऑप्शन 2 हे चुकीचे विधान आले. ठीक आहे. 28. आता पुढे बघूया 29. PQRS काय दिसतोय तुम्हाला? पतंगाकृती दिसतोय. तर चौकोन PQRS मध्ये कर्ण PR हा कर्ण QS चा लंबदुभाजक आहे. चौकोनाचा प्रकार कोणता? तर पतंग आहे. ठीक आहे. QR किती दिला आपल्याला? Q पासून R जर हा 15 दिला आहे. दुसरं काय दिलंय? SR काढायचं आहे आपल्याला. S पासून R पर्यंत हे 15 म्हणल्यावर हा पण 15 येईल, म्हणजे तो आला पतंग. ऑप्शन नंबर 3. 29चं उत्तर काय आलेलं आहे? पर्याय नंबर 3. आता 30 नंबरचा प्रश्न बघूया. WXYZ हा समांतरभुज चौकोन असून जर रेख XZ ही रेख लहान आहे WI पेक्षा, तर पुढील पैकी योग्य विधान शोधायचे. XZ ही लहान आहे. XZ आपण WXYZ. आता हे तर काय म्हणलंय? XZ ही पासून ही XZ ही लहान आहे कुणापेक्षा? WY पेक्षा. ठीक आहे. तर WY ही रेख मोठी आहे WX पेक्षा. हो, WX पेक्षा. आता तो कर्ण कसा असणार आहे? तो कर्ण कसा असणार आहे? तर तो मोठाच असणार आहे, हे योग्य असेल. WX पेक्षा WY लहान असू शकत नाही. WY सगळ्यातच मोठा येईल. ऑप्शन 1 उत्तर येईल. 31 नंबरचा प्रश्न बघा. एका चौकोनाचे दोन कोन अनुक्रमे 55 डिग्री 95 डिग्री आहेत, तर उरलेल्या दोन कोनांची मापे समान आहेत. तर चारी कोनाची बेरीज किती असते? 180 डिग्री. 55 अधिक 95 अधिक x अधिक x बरोबर किती? 360. 95 आणि 55 किती बेरीज आली? 150 अधिक 2x बरोबर 360. 2x बरोबर 360 वजा 150. 2x ची किंमत किती आली? 210. x ची किंमत किती आली? 105. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 32 नंबरचा प्रश्न बघूया. PQRS हा समांतरभुज चौकोन असून किरण PM व किरण QM हे अनुक्रमे P व Q चे कोन दुभाजक आहेत. आता कोन दुभाजक आल्यावर आपल्याला PMQ विचारला, तर हा कधी पण किती असतो? 90 डिग्री असतो. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 33. आयत PQRS च्या बाजू PQ चा मध्यबिंदू A आयत काढून घ्यावा लागेल आपल्याला. असा आयत काढला आपण PQRS. आयत PQRS च्या बाजू PQ चा मध्यबिंदू A व बाजू RS चा मध्यबिंदू B हे जोडले असता PQRS चे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते. PQ दिले 18, तर AB किती? हे 9 म्हणल्यावर हे पण 9 येईल, कारण की हा काय झालाय? चौरस झालाय. तर किती येईल? 9. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 34. समांतरभुज चौकोनाच्या एका आंतरकोनाच्या बाह्य कोनाचे माप 58 आहे, तर त्या आंतरकोनाच्या सम्मुख आंतरकोनाचे माप किती? आकृती काढूया समांतरभुजची. आता बघा, हा 58 आहे, हा 58 आहे. मोठी आकृती काढू आपण थोडीशी. समजा हा 58 डिग्री आहे, तर हा उरलेला किती येईल? 122. 122. तर त्याचा सम्मुख कोन किती येईल? तर तो पण 122 येईल. तर सम्मुख आंतरकोनाचे माप किती येईल? 122. 34चं उत्तर काय आलं? ऑप्शन 1. 35वा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 35. आयताची लांबी 60 वरून ती 11 आहे, तर त्या आयताच्या अंतर्भागात जास्तीत जास्त किती लांबीच्या
रेषाखंड काढता येईल. तर अंतर्भागातली सगळ्यात मोठी रेषाखंड काय असते, तर त्याची असते कर्ण. ही 11 आहे, ही 60 आहे. तर कर्ण काय असेल, कर्ण वर्ग काढावा लागेल आपल्याला. 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600, 3721. 3721 कोणाचं वर्गमूळ आहे, तर ते आहे 61चं. ठीक आहे. तर उत्तर काय येईल, 61. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 36 नंबरचा प्रश्न बघूया आपण. एका आयताच्या कर्णाची लांबी 5 सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी 3 सेंटीमीटर आहे. तर परिमिती किती? आता कर्णाची लांबी दिली 5, कर्ण आहे 5, एक बाजू आहे 3. तर 3 4 5 चं त्रिकूट असतं, त्याच्यामुळे दुसरी बाजू आली 4. मग 3 4 3 4 3 आणि 4 7, 7 चे दुप्पट 14. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील पैकी कोणत्या चौकोनात सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप असते? सम्मुख कोनाची एक जोडी एकरूप कशात असते, तर ते असते पतंगात. बाकी सगळ्या ह्याच्यात सम्मुख कोनाच्या दोन्ही जोड्या कशा असतात, सारख्या असतात. फक्त पतंगात फक्त एक जोडी एकरूप असते. प्रश्न क्रमांक 38. पुढील पैकी कोणत्या चौकोनात कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात? फक्त एकच आहे, तो म्हणजे चौरस. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 39 आणि 40. तर हे शेवटचे 2 प्रश्न आहेत. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. शेवटचा प्रश्न, समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 75 असेल तर उर्वरित कोनांची क्रमशः मापे किती? पहिला 75, तर त्याच्या लगतचा किती येईल बघा. हा 75 उलटी काढली आपण, डायग्राम काढूया व्यवस्थित. बघा, हा 75, तर हा 105 येईल. हा 105 म्हणल्यावर हा 75 येईल आणि हा 105. मग 105 75 105, 105 75 105. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न बघा. PQRS मध्ये समोरासमोरील बाजू एकरूप असून सर्व कोन काटकोन आहेत. म्हणजे हा कोण आहे, आयत आहे. कर्णाचा छेदनबिंदू O आहे. बघा, ही बाजू कशी असती, समानच असते. चारही बाजू कशा असणार आहेत, समान असणार आहेत. ठीक आहे. तर आपल्याला कशाचं माप काढायचं, PR. तर PR चं माप कसं काढणार आपण, मग अशी सोडवलं अशा टाईपचा प्रश्न. 4x अधिक 5 2x अधिक 9, 4x वजा 2x 9 वजा 5, 2x ची किंमत आली 4, x ची किंमत आली 2. x ची किंमत 2 म्हणजे 2 चे दुप्पट 4, 4 अधिक 9 13. आणि हे 13 म्हणल्यावर हे पण किती आलं, 13. 13 आणि 13 उत्तर काय आलं, 26. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला NMMS चा चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हा टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण सूट व कमिशन हा टॉपिक घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.